अनवट एक फार मोठं प्रोजेक्ट आहे, म्हणजे अगदी संगीतापासून ते 1975च्या स्टोरीपासून सगळं. उर्मिला कानेटकर आणि आदिनाथ कोठारे पहिल्यांदा तुमच्याबरोबर काम करत आहेत. एकंदर कसं होतं शेड्यूल? कारण आमच्यासाठी मूवी ऑलरेडी मोठा झालेला आहे. प्रेस कॉन्फरन्स नाही मूवी मोठा झाला याचा मला खूप आनंद आहे. जर तुम्ही म्हणत असाल की मूवी तुमच्यासाठी मोठा झाला तर इट्स माय प्लेजर. आय एम ब्लेस्ड. मला काय वाटलं हे सगळं करताना की एकतर माझ्यासाठी नवीन होतं. मी कधीही थरारपट केला नव्हता आत्तापर्यंत. मी इमोशनल काम केलेलं आहे, विविध जॉनर मी हँडल केलेली आहेत, पण असा हँडल मी अजूनपर्यंत केला नव्हता. पण शेखर ज्योती सर जे निर्माते आहेत त्यांचा हट्ट होता की मी जो सिनेमा करीन तो याच्यावर करीन, या जॉनरवर करीन, कारण हा गॅप आहे मराठीमध्ये. आत्ता सायको थ्रिलर सिनेमा खूप वर्षात आलेला नाही आहे. तर मला त्यांचं पटलं तर, आणि माझा तो विषय नव्हता. सो आयदर नाही म्हणणं किंवा करायचं तर मग पूर्ण ताकदीने करायचं, हे दोनच पर्याय होते. पळून जाणाऱ्यातला मी नाही असं मला वाटलं. सो मी पूर्ण ताकदीने करायचा तो ठरवला आणि मग त्या पद्धतीने मग त्याचा स्क्रीन प्ले वर्कआउट करायला सुरुवात केली. स्क्रीन प्लेची डिमांड खूप मोठी होती तो थरार येण्यासाठी. मग तशी लोकेशन्स पाहिजे होती, तसं वातावरण पाहिजे होतं, तसा पाऊस पाहिजे होता. मग तो कुठे पडतो, मग ते लोकेशन कुठे मिळेल, मग शोधाशोध, मग ते सगळं शोधलं. मग त्याला तसे मला असे ॲक्टर हवे होते उर्मिलासारखे. किंवा म्हणजे का सांगतो, उर्मिला आणि आदिनाथने ज्या पद्धतीने काम केलं आहे दिग्दर्शकावर पूर्ण विश्वास टाकून. मकरंदसारखा ॲक्टर की ज्याने पूर्ण लुक बदलला, त्याने मिशी काढली, त्याने तो वेगळा दिसतो या सिनेमामध्ये, वेगळा दिसतो, त्याने वेगळं काम केलं आहे आणि वेगळ्या पद्धतीने त्याने तो रोल पुढे घेऊन गेला. त्या सिनेमाला त्यांनी ज्या पद्धतीने हेल्प केली हे दिसायला लागलं. मग आला मुद्दा त्याच्या प्रेझेंटेशनचा आणि ते सगळं जमायला लागलं. जमता त्याची पटकथा जमली तेव्हा थोडी खात्री आली. आणि ज्या पद्धतीने लोकेशन मिळालं, ज्या पद्धतीने त्याचं शूटिंग सुरू झालं आणि सगळे मिळून जी टीम कामाला लागली. धुवाधार पाऊस होता, धो पाऊस पडत होता, सतत पाऊस पडत होता, धुकं होतं, जवळचं काही दिसत नव्हतं आणि ते सिनेमाची ती गरज होती. आणि तशाही परिस्थितीमध्ये माझ्याबरोबर 70 माणसं तेवढ्या पावसामध्ये काम करत होती आणि आम्ही कधीही हे फिलिंग आम्हाला आलं नाही की आम्ही काम करतो आहे. आमच्यासाठी ती पिकनिक झाली, मज्जा आली आणि त्या मजेतून जे निर्माण होत होतं ते फार मजेदार होतं. म्हणजे इतपत झालं की असं वाटलं की हा सिनेमा आम्ही करत नाही तर कुणीतरी आमच्याकडनं करून घेतो आहे, अशी इतकं वातावरण तिथे भरलेलं होतं. आणि सिनेमा सुरू झाला. म्युझिकची जी वेळ होती ती अशी होती की मला खूप आधीपासून भुरळ पाडलेली आहे या जुन्या गाण्यांनी. मला खूप गाणी येतात म्हणतो मी, तर असं वाटत राहिलं की ही गाणी कधीतरी शूट करायला मिळावीत. मी मध्यंतरी मैत्रजीवांचं जेव्हा केलं लता दीदींचा अल्बम, तेव्हा हा प्रयोग केला होता की जुनी गाणी मला त्यांची गाणी शूट करता येतील, नॉन फिल्मी गाणी. आणि पण ही आवडती गाणी शूट करायची होती. आणि शेखर ज्योती सरांचा असा हट्ट होता की आपण जुनी गाणी नव्याने करू, जी कानात बसली आहे, जिच्याविषयी लोकांना एक काय म्हणतात त्यांची स्वतःची व्हिज्युअल्स आहेत, जी त्यांची गाणी आहेत, स्वतःची गाणी आहेत, ती गाणी पुन्हा रिक्रिएट करायची. ते हे सोपं नव्हतं, कारण प्रत्येकाचं आपलं एक व्हिज्युअल आहे, प्रत्येकाचं ते स्वतःचं गाणं आहे. तर ते पुन्हा करताना, क्रिएट करताना सुद्धा ते त्यांचं स्वतःचंच वाटायला हवं याची काळजी घ्यायची होती. हृदयनाथ मंगेशकरांनी खूप मदत केली, खूप सहकार्य केलं. ते त्यांनी या विचारालाही आनंदाने पाठिंबा दिला, त्यांनी सहकार्य केलं, त्यांनी मार्गदर्शन केलं. ते रेकॉर्डिंगला होते आणि शंकरजींनी गायलं गाणं. शंकर एहसान लॉयनी ते रिअरेंज केलं आणि त्या गाण्याचं स्वरूप बदललं. मागच्या 3 पिढ्या पोचल्या गेल्यात या गाण्यावरती. आता इथून पुढच्या 3 पिढ्यांना पुरेल असं काम त्यांनी करून ठेवलं. आणि तरुण आहे रात्र अजूनही मला शूट करायला मिळालं, मला एरेघना शूट करायला मिळालं. मला असं वाटतं माझं भाग्य आहे दिग्दर्शक म्हणून. आणि म्हणजे मी खुश आहे स्वतःवर, हे मला करायला मिळालं याचं. आणि माझ्या सगळ्या टीमनी मला मदत केली, निर्मात्यांनी मला सपोर्ट केला. आणि त्याही पुढची स्टेज आता ही वेळ आलेली आहे की हे जे काही आम्ही केलं हे सगळं आता प्रेक्षकांच्या समोर ठेवायचं आहे. 25 जुलैला आम्ही चित्रपट रिलीज करतो आहे आणि आता प्रेक्षकांनी आम्हाला सांगायचं की हे जे काही आम्ही केलं तिथपर्यंत आम्ही पोचलो आहे की नाही पोचलो आहे, हे आता प्रेक्षकांनी मला सांगायचं आहे.